अधिक मास महात्मा कथासार अध्याय 28. पतिव्रता भिल्ली. लक्ष्मी म्हणाली, नारायणा, स्त्रियांनीच हे अधिक मासातील असो अथवा इतर कोणत्याही महिन्यातील असो सारे नेमधर्म व्रते नियम पाळावेत आणि पुरुषांनी मात्र त्या बाबतीत बंधने नसावीत. असा हा भेदभाव शास्त्राने का बरे सांगितला आहे? तेव्हा नारायण हसून म्हणाले, देवी, तू म्हणतेस ते अगदी खरं आहे. या व्रतनियमांची बंधने पुरुषांना तितकी नाहीत. त्या बाबतीत स्त्रियांना सर्व बंधने पाळावी लागतात. त्यांच्याच हातून ती पाळली जातात. पुरुषांना घराबाहेर कामांमुळे ती बंधने पाळणे तितकेसे शक्य होत नाही. स्त्री देहाची आणि तिच्या मायाळू मनाची थोरवी फारच श्रेष्ठ आहे. स्त्री ही जगन्माता आहे. ती पतिव्रता असेल तर तिच्या पुण्याईमुळे महापापी पुरुषही पुण्यपदाला पोहोचतो. पतिव्रता स्त्रियांची थोरवी किती सांगावी. अनुसूया आणि लोपामुद्रा सारख्या अनेक पतिव्रता स्त्रियांच्या कथा तुला माहीतच आहेत. पण आता मी तुला या पृथ्वीवरील एका आगळ्या पतिव्रतेच्या पुण्याईची कथा सांगतो. पूर्वी काश्मीर देशात धर्मकुरुक्षेत्रात धर्मशर्मा या नावाचा एक गृहस्थ आपल्या पत्नी सुशीला नावाच्या धर्मपत्नीसह राहत होता. त्या उभयंतांनी अनेक धर्मकृत्ये केली, परंतु त्यांना मूळबाळ झाले नाही. पुढे एकदा अधिक मास आला. त्यावेळी धर्मशर्मा म्हणाला, सुशीले, आपली अर्धी वय होऊन गेली. आता आपल्याला संतान होणे शक्य नाही. तरी आपण या अधिक मासात काशीला जाऊन गंगा स्नान आणि काही व्रते दान करूया. पुरुषोत्तमाच्या कृपेने आपल्याला मोक्षप्राप्ती तरी होईल. पतीची ती इच्छा मानून पतिव्रता सुशीला त्याच्याबरोबर काशीला गेली. तेथे अधिक मासातील नित्य गंगा स्नान, नियम, यथाशक्ती व्रते आणि दाने यांनी निष्ठेने केली. थाटाने उद्यापनही केलं. त्या वातावरणातील बदलामुळे, व्रतनियम यांच्या समाधानामुळे आणि भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेमुळे त्या पतिव्रता सुशीलेला आपल्या पतिसेवेचे फळ मिळाले. ती गर्भिणी झाली. पुढे यथाकाळ तिचे 2 पुत्रांना जन्म दिला. त्यामुळे धर्मशर्माला खूपच आनंद झाला. लोकांनी या उभयंतांचे भारी कौतुक केले. शरद आणि शांताराम या जुळ्या बंधूंचे लालन पालन पिता धर्मशर्मा आणि माता सुशीला यांनी मोठ्या प्रेमाने केले. 5 वर्ष वयातील ते दोघे बंधू जणू 12 वर्ष वयाचे कुमार दिसू लागले. साऱ्या गावाची त्यांना दृष्ट लागली आणि एके दिवशी अचानक धर्मशर्माचे ते दोघे पुत्र भयंकर तापाने आजारी पडले. त्यांना नाना प्रकारचे औषधोपचार केले तरी त्यांचा तो ताप काही कमी होईना. राजाने राजवैद्य धन्वंतरी आणले, पण त्यांनी त्या तापापुढे हात टेकले. त्यामुळे सर्वांनाच तो डांगोरा ऐकून साऱ्या स्त्रियांची मोठीच गडबड उडाली. स्वतःला पतिव्रता म्हणून गावात ऐटीने सांगणाऱ्या स्त्रिया सुद्धा काळजीत पडल्या. त्या मनाशी विचार करू लागल्या की आपण थोर पतिव्रता आहोत हे जरी खरे असले तरी जर का आपल्या हातून त्या गंगाजळाच्या शिडकाव्याने त्या मुलांचा ताप उतरला नाही तर मग काय, आणि आपण पतिव्रता नाहीत हेच अगदी त्यामुळे सिद्ध होणार. आणि मग छे छे छे, आपली छी थू, छे छे, नकोस तेथे जाणे उगाच हात दाखवून अवलक्षण कशाला करायचे, हा असा परोपकार कशाला करायचा. झाले. मग काय, त्या आजारी मुलांच्या अंगावर गंगाजलाचा शिडकावा करण्यासाठी कोणीही स्त्री पुढे येईना. या गोष्टीचे राजाला मोठे नवलच वाटले. आपल्या राज्यात कोणीच पतिव्रता स्त्री नाही की काय याची शंका त्या राजाला आली. त्याने स्वतःच्या राण्यांना सुद्धा गंगाजल त्या मुलाच्या अंगावर शिंपडायला सांगितले, पण एकही राणी पुढे येईना. हरे राम. मग राजा अंतरी खूपच चकित झाला. मग नंतर ऐन दुपारच्या वेळी एक भिल्लीन तहान लागली म्हणून धर्मशर्माच्या वाड्यात आली. पाणी पिण्यासाठी गेली. तेव्हा तिने त्या ठिकाणी ती 2 आजारी मुले पाहिली आणि त्या आजाराजवळ जाऊन उषा पायथ्याशी काही पुरुष मंडळी बसलेली त्या भिल्लीने पाहिली. मग तिने थोडी चौकशी केली. तेव्हा तिला कळाले की धर्मशर्माच्या या दोन्ही मुलांना सपाटून ताप भरलेला आहे. अनेक औषधोपचार केले, परंतु आराम नाही. आता एखाद्या पतिव्रता स्त्रीने जर या मुलांवर गंगाजलाचा शिडकावा केला तरच या मुलांचा ताप उतरेल आणि त्यांना आराम पडेल. जाणत्याने हा सल्ला दिला आहे, परंतु अजूनही कोणीच खरी पतिव्रता स्त्री या कामासाठी पुढे आलेली नाही. काय करावे. तो प्रकार ऐकून त्या भिलिनीला थोडे नवल वाटले, पण ती रागाने म्हणाली, काय बाया, ह्या बाया कोणालाच कशी दया माया नाही. साधा उपाय हा, मग कोणीच कशी हे काम करीत नाही. पण पतिव्रता म्हणजे काय, मला तर काहीच नाही त्या पतिव्रताचा धर्म कळत नाही. पण आता मी ते गंगाजल त्या पोरांवर शिंपडते. आणा द्या माझ्याजवळ ते गंगाजल. तेव्हा लोक तिला म्हणाले, तुझ्या हाती गंगाजल देतो, पण तू पतिव्रता आहेस का याचा आधी नीट विचार कर. या मुलांचा ताप जर तुझ्या हातून उतरला नाही तर दे, मला काय बी विचारू नका. शंका कशाला घेता. अहो, म्या जर माझ्या पतिव्रता दुसऱ्या कोणाचा स्वप्नात बी विचार केला नाही आणि जी पतिव्रता कधीच व्हायली नाही
मग मी तुम्हाला प्रतिव्रता म्हणा, नाही तर काय बी म्हणा. चला आणा ते गंगाजल, या बाळांचा ताप उतरेल, आराम पडेल या पोरांना. त्या भिल्लिनीचे ते प्रतिव्रतेचे आगळे आत्मविश्वासी बोलणे ऐकून सारे लोक थक्क झाले. मग त्या भिल्लिनीला हाती गंगाजल घेऊन आणि आपल्या पतीचे नाव भगवंता असे घेऊन झटकन ते गंगाजल त्या बाळांवर शिंपडले. तर काय नवल, त्या बाळांचा ताप तत्काळ उतरला. ते दोघे बंधू उठले आणि त्यांनी त्या भिल्लिनीचे पाय धरले. त्या भिल्लीनेही त्या बाळांना प्रेमाने थोपटून त्यांचे मुखे घेतले. नंतर राजाने आणि लोकांनीही त्या थोर पतिव्रता भिल्लिनीचा मोठा सन्मान केला. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, ऐकलीस ना स्त्री पातिव्रत्याची धर्माची ही आगळी कथा. हे आहे स्त्रियांचे विशेष महत्त्व. आता पुढे 29व्या अध्यायातील उद्यापन विधी मी तुला सांगणार आहे, तो लक्ष देऊन ऐक. 28वा समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.